नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. टेनिस क्रिकेट स्पर्धेचा उपमुख्यमंत्री आणि सुपरस्टार यांच्या हस्ते शुभारंभ. ठाणे शहरात राबवणार पॉड टॅक्सी प्रकल्प आणि गडकरी रंगायतन इथे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद 2026चं आयोजन. क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ गुरुवारी 31 मार्च रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेला मैदानात हजारो क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. टेनिस क्रिकेटपटूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावं या हेतूनं आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा भारतात विविध देशांमध्ये वर्षातून 3 वेळा आयोजित केली जाईल, अशी घोषणा यावेळेला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ITCSFचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. यावेळेला खेळाडूंनी एकच जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलं. यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना या उपक्रमाचं कौतुक केलं. तर अशा पद्धतीचे उपक्रम आयोजित होणं गरजेचं असल्याचं मत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मैदानाच्या विकासासाठी आजवर 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं. टेनिस क्रिकेट खेळाडूंना अधिक चांगलं व्यासपीठ मिळावं, आर्थिकदृष्ट्या देखील आपली आवड जोपासण्यासाठी मनोबल मिळावं आणि अधिक उत्तम क्रिकेट खेळता यावं यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ITCSFच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं या स्पर्धेची सुरुवात करण्यात येते. आज 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यातील 16 संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून मोठ्या संख्येनं खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. प्रेसिडेंट कप इंडिया स्पर्धेची बक्षीस रक्कम 40 लाखांवरून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही सुवर्ण संधी ठरणार आहे. उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघांचे खेळाडू तसंच मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमी उपस्थित राहणार असून प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आलाय. यावेळेला मंत्री उदय सामंत, प्रताप सरनाईक, खासदार श्रीरंग बारणे, नरेश मस्के, डॉ. ज्योती वाघमारे, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेरे यांच्यासह सर्व संघांचे अध्यक्ष, खेळाडू आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते. ठाणे शहरातील नागरिकांचा भविष्यातील प्रवास सुखकर व्हावा यासाठी मेट्रो आणि अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प उभारणीची कामं सुरू आहेत. त्या पाठोपाठ आता शहरात लवकरच पॉड टॅक्सी प्रकल्प राबवला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना या प्रकल्पाबाबत माहिती दिली असून या प्रकल्पाचं लवकरच भूमिपूजन होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठाणे महापालिकेतील नूतनीकृत करण्यात आलेल्या सभागृह नेते कार्यालयाचं तसंच पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाचं उद्घाटन मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आयुक्त सौरभ राव, राज्यसभेच्या खासदार प्राध्यापिका ज्योती वाघमारे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनार उपस्थित होते. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसंच विविध वृत्तपत्रांचे, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पत्रकार कक्षाचं काम अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरभ राव यांचा सत्कार केला. नव्या पत्रकार कक्षात महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था तसंच संपूर्ण कक्षाची त्यांनी पाहणी केली. तसंच सर्वसाधारण सभेचं कामकाज ऐकण्यासाठी आधुनिक यंत्रणा पत्रकार कक्षात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नूतनीकृत पत्रकार कक्षाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हेलिकॉप्टरनं प्रवास करताना ठाण्यावरून पाहतो तेव्हा इथे मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र दिसून येतं. त्यामुळेच येथील तापमान इतर शहरांपेक्षा 2 ते 3 अंशानं कमी असतं. ठाणे शहराचा वेगानं विकास होत असून नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रस्ते रुंदीकरण, ठाणे बोरोली बोगदा यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येतात. तसंच घोडबंदर परिसरात पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजनही लवकरच होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळेला दिली. या प्रकल्पामुळे नागरिकांना आणखीन एक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल असं ते म्हणाले.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तसंच कोविडसारख्या आपत्तीच्या काळातही पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केलं असून त्यांना आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत प्रशस्त आणि सुसज्ज पत्रकार कक्ष उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजता गडकरी रंगायतन इथे बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशन आयोजित 8वी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीचं औचित्य साधून होत आहे. जागतिक कीर्तीचे विदेशातील धम्मप्रचारक जपान देशाचे भंते युशी शिमादा, लाओस देशाचे भंते झेजांग बॉनधावांग हे असून प्रमुख मार्गदर्शक भंते विश्वशुद्धानंद महाथेरो, परिषदेचे अध्यक्ष मंदे विनच बोधी महाथेरो, देश विदेशातील भिक्खू संघ उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, खासदार ज्योती वाघमारे, राहुल लोंढे, ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये विचारमंथनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सदाशिव असणार आहेत. त्यामध्ये व्याख्याते ॲडव्होकेट हरिभाऊ वाघमारे, राजेश कांबळे, सनदी अधिकारी RK गायकवाड, डॉक्टर संगमित्रा जाधव, मनीषा टोकले, प्राध्यापक विजया मोहिते, समाजसेविका दीपा पवार यांचा सहभाग असणार आहे आणि अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. याच परिषदेत विद्रोही उठाव साहित्य मंचचे कवी बबन सरोदे, विवेक भोरे, गजानन गावंडे, सुदेश जगताप, संदेश कडक, सुमित गुणवंत, आबासाहेब चासकर यांच्या कविता सादर होणार आहेत. या परिषदेचे मुख्य संयोजक माननीय भंते रत्नप्रिय थेरो यांनी सर्व बौद्ध बांधवांना जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करत भंते रत्नप्रिय थेरो आणि राहुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. काय सांगाल, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून 5 एप्रिल रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही धम्म परिषद चालणार आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे की ठाण्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद होते, याचा प्रत्येक ठाणेकरांना अभिमान आहे. आणि या धम्म परिषदेचे आयोजक आदरणीय भंते रत्नप्रिय थेरो यांच्या माध्यमातून मी ठाणेकर नागरिकांना आवाहन करतोय की आपल्या ठाण्यामध्ये देशातून विदेशातून आदरणीय भिक्खूगण उपस्थित राहणार आहेत. त्यांचं मार्गदर्शन या एकदिवसीय धम्म परिषदेमध्ये होणार आहे. तर ठाणेकर नागरिकांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण धम्म ज्ञान काय आहे, धम्माचा उपदेश काय आहे आणि वर्तमान आणि भविष्य काय आहे हे धम्माच्या ज्ञानातनं सगळ्यांना कळणार आहे, प्राप्त होणार आहे. आणि या परिषदेला उद्घाटक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं जाती धर्माच्या पुढे जाऊन महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण केलं, ज्यांनी कधी जाती धर्माचा आधार समाजकारण करताना कोणाला मदत करताना घेतला नाही आणि मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये ज्यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी 2 वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंना बोलवून धम्मदान, चिवर्जन आणि भोजनदान केलं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी स्वतः त्रिशरण घेतलं, बुद्ध वंदना घेतली, अशा आदरणीय या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या परिषदेचे उद्घाटक म्हणून येणार आहेत. स्वतः त्यांनी बारकाईनं या धम्म परिषदेवर लक्ष ठेवलेलं आहे आणि त्यांच्या सूचनाही सारख्या असतात की कुठेही त्यांना काही कमी पडू नये, त्यांना कुठली व्यवस्था पाहिजे आहे जेणेकरून जे महाराष्ट्रातून अनेक नागरिक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची दुरावस्था त्यांची होऊ नये या दृष्टीने त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. ते स्वतः या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून येणार आहेत. त्यांच्या हस्ते सुद्धा जे बौद्ध भिक्खू या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांना भोजनदान, चिवरदान आणि धम्मदानाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे राज्याचे लोकप्रिय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आहेत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं भीमकी बेटी ज्योतिताई वाघमारे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना
ज्यांना थेट राज्यसभेचे खासदार केलं एकनाथ शिंदे साहेबांनी, त्या ज्योतिताई वाघमारे सुद्धा या धम्म परिषदेला व्याख्याता म्हणून येणार आहेत. त्याचप्रमाणे दिवसभर चालणाऱ्या धम्म परिषदेमध्ये ज्यांनी आंबेडकर चळवळ असेल, ज्यांनी धम्माची चळवळ असेल, याच्यामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, मध्ये शाहीर असतील, कवी असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. तर मी पुन्हा एकदा संपूर्ण ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो की आपण या धम्म परिषदेला येऊन आपली उपस्थिती लावायची आहे आणि जाताना धम्माचं ज्ञान घेऊन जायचं आहे. आज आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत कामगारांचे हक्क, विकास कामं आणि पुनर्वसन प्रकल्पात बाधित झालेल्या कुटुंबियांसंदर्भात आढावा घेण्यात आला. विशेषतः कोपरी भागातील सॅटिस प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासंदर्भात आमदारांनी ठाम मागणी केली की त्यांना त्यांच्या मूळ परिसराजवळच घरं उपलब्ध करून दिली जावीत. तसंच नवी मुंबईच्या धर्तीवर कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या महासभेत सर्व नगरसेवकांनी एकमतानं पास करावा अशी देखील मागणी त्यांनी केली. सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा होत असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं. या बैठकीत गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेवक नारायण पवार तसंच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 3 ते 4 विषय घेऊन सन्माननीय आयुक्त साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये 47 लोक जे कोपरीमध्ये त्यांचं स्थलांतर करायचं आहे, त्यांचं बायोमेट्रिकची प्रक्रियाही पार पडते. आमचे ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय भरतजी चव्हाण आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नगरसेवक दुसरे सन्माननीय वाघोले साहेब या गोष्टींचा पाठपुरावा करतच आहेत. आणि या लोकांना कुठेतरी दूर अशी घरं न देता जवळच त्यांना कोपरी भागामध्ये जर प्रामुख्याने घरं भेटली पाहिजेत, ही सगळ्यांची त्यांची मागणी आहे. आणि त्या दृष्टिकोनाने महानगरपालिकेने संवेदनशील पद्धतीमध्ये या संदर्भात बघून या लोकांना घरं उपलब्ध करून देण्याची मागणी ही आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. आमचे गटनेते सन्माननीय मुकेशजी मोकाशी या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर संभाजी महाराजांचा पुतळा हा ठाण्यामध्ये झाला पाहिजे या संदर्भातली मागणी ही सकल मराठा समाजाची सातत्याने राहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जागाही आयडेंटिफाय झालेली आहे. आमचे ज्येष्ठ या इकडे सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी सातत्याने गेली 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं, ते आमचे रमेशजी आमरे या गोष्टीचा सतत पाठपुरावा करत आहेत. तर जागा आयडेंटिफाय करून या संदर्भातली जी मागणी महानगरपालिकेकडनं राज्य शासनाकडे गेली पाहिजे या संदर्भातलाही पाठपुरावा या इकडे केलेला आहे. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेमध्ये असलेले जे कर्मचारी आहेत, जे वारसा हक्कामध्ये शिक्षण विभागामध्ये जे लोकांचा अधिकार आहे या संदर्भातला पाठपुरावा माननीय संजयजी केळकर साहेबांकडनं सातत्याने होतच आहे. त्या संदर्भातला या अधिवेशनामध्ये 97च्या अल्पकालीन चर्चेमध्ये मी हा विषय उपस्थित केला होता आणि त्याचाच एक फॉलोअप म्हणून या इकडे आज बैठक झाली. आणि त्या लोकांनाही न्याय मिळवून देण्याची भूमिका ही महानगरपालिकेने आणि आयुक्तांनी केलेली आहे. संबंधित विभागाच्या सर्व त्या तिकडे असलेल्या अधिकाऱ्यांना या संदर्भातले स्पष्ट आदेशही दिलेले आहेत. त्याचबरोबर सेवा ज्येष्ठतेचा 5 वर्ष आणि 3 वर्षाचे जे आपले कर्मचारी आहेत यांच्या संदर्भातलाही कोणावरही अन्याय होता कामा नये या दृष्टिकोनाने आणि कुठलीही पद्धतीमध्ये ही प्रक्रिया लांबली जाऊ नये या दृष्टिकोनाने ही निर्णय हे महानगरपालिका घेणार आहे. कारण दोन्ही कर्मचारी जे आहेत ते महानगरपालिकेचेच आहेत, आपलेच आहेत. आणि या संदर्भातलाही पाठपुरावा माननीय केळकर साहेबांच्या माध्यमाने सतत हा महानगरपालिकेच्या माध्यमाने झालाय. 91 पासनं हे विषय प्रलंबित आहेत. तर या विषयासंदर्भातली भूमिका आणि या संदर्भातली निर्णय प्रक्रिया ही महानगरपालिकेने त्वरित घ्यावी आणि कुठल्याही कर्मचाऱ्यावरती अन्याय होता कामा नये या दृष्टिकोनाने निर्णय घ्यावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. साहेब, कंत्राटी ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 23 तारखेला पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सन 2024-27 या आर्थिक वर्षासाठी 6,221 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पावर सर्व नगरसेवकांनी सविस्तर चर्चा केली होती. महापौरांनी सांगितलं की पालिकेमध्ये अनेक नवीन नगरसेवक आले असून त्यांनीही आपल्या भाषणातून महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक मुद्दे मांडले. सभागृहातील सर्वपक्षीय नेते, गटनेते आणि सर्व नगरसेवकांनी या अर्थसंकल्पाला अखेर सर्वानुमते मंजुरी दिली होती. सलग 3 दिवस सुरू असलेली अर्थसंकल्पीय सभा पहाटे 7 वाजता संपली होती. ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पावर इतक्या उशिरापर्यंत चर्चा होऊन
तो शिस्तबद्ध पद्धतीनं मंजूर करण्यात आल्याबद्दल महापौरांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. दरम्यान या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आलेले मोठे विकास प्रकल्प टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येणार असून त्यांची उद्घाटनही लवकरच करण्यात येतील. त्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर मार्ग निघेल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. तसंच स्थायी समित्यांच्या स्थापनेबाबत सर्व स्तरावर चर्चा सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व समित्या लवकरच स्थापन करण्यात येतील असंही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी स्पष्ट केलं. चांगल्या पद्धतीचं ठाणे शहरामध्ये काम केलं गेलं आणि मला वाटतं आज ज्या 131 नगरसेवक आपले निवडून आलेले आहेत आणि याच्यामध्ये बरेच नगरसेवक नवीन आहेत, पण तरीसुद्धा मला वाटतं 4 वर्षाचा जो मधला गॅप होता 22चा कार्यकाळ संपल्यानंतर आणि अभ्यासपूर्वक असं या नवीन नगरसेवकांचं भाष्य या सभागृहामध्ये त्यांनी आपल्या प्रभागातल्या विषय मांडले. त्याच प्रमाणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता कर वसुली आणि पाणी गळती पाणी चोरी रोखणे शहर विकास विभागाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्न वाढीसाठी देखील महत्त्वपूर्ण सूचना या अर्थसंकल्पामध्ये केल्या गेल्या आहेत आणि या अर्थसंकल्पावर सभागृहातील सर्वपक्षीय सभागृह नेते सर्व गटनेते सर्वपक्षीय गटनेते आणि सर्व नगरसेवक यांनी या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आणि सर्वांचं ऐकून घेऊन आपण हा अर्थसंकल्प काल म्हणजे आज पहाटे सलग 3 दिवस चालू होता आणि आज पहाटे 7 वाजता संपला. मला वाटतं पहिल्यांदाच ठाणे महानगरपालिकेमध्ये 7 वाजेपर्यंत ही सभा अर्थसंकल्पावर खूप चांगल्या पद्धतीने मांडण्यात आली आणि मंजूर करण्यात आली. त्याबद्दल सर्व सदस्यांचे मी धन्यवाद मानते. धन्यवाद. गुन्हे शाखा युनिट 3 कल्याण यांनी मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणावर अवैध अग्निशस्त्र, घातक हत्यारं आणि बनावट नोटांचा साठा जप्त केलाय. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकानं दावडी डोंबिवली पूर्व येथील एकविरा बंगला परिसरात सापळा रचून सुरेंद्र पाटील या सराईत गुन्हेगाराला शिताफीनं ताब्यात घेतलंय. छाप्यातील घरामध्ये गुप्त ठिकाणी लपवून ठेवलेले 3 देशी बनावटीची पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 405 जिवंत काडतुसं, 167 छर्रे, 2 तलवारी, 3 कोयते, 1 सुरा, 1 बटन चाकू, 2 एअरगन, 2 लोखंडी रॉड तसंच 3,52,000 रुपयांच्या बनावट नोटा असा एकूण 12,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून गुन्हे शाखा युनिट 3 कल्याण हा पुढील तपास करत आहे.